नमस्कार. हा नमस्कार. कुठून बोलताय? मी विरार मुंबईवरून. विरार. विरार म्हणजे ह्याला मुंबईच्या ह्याला ना एअरपोर्टच्या त्या साईडला, वसईच्या. वसई, त्या साईडला. ओके. बरं, आता लग्नाचं कोण आहे तुमचं? मुलगा आहे. मुलगा आहे. काय करतो? तो प्रायव्हेट कंपनीमध्ये वेब डिझायनर आहे. वेब डिझायनर. आणि डिझायनर, वेब डिझायनर. होय का? आणि किती इन्कम किती आहे त्याचं, म्हणजे किती पगार आहे? इन्कम त्याचं 25 ते 30,000. 25-30,000. बरं. आणि कुठल्या जातीमध्ये? हिंदू मराठा. आणि 1900 किती मधला आहे? तो त्याची जन्मतारीख 3/9 आहे. 1990. पहिलं लग्न झालं होतं का? नाही. बरं, ठीक आहे. आणि आता राहता कुठे? विरारलाच राहतो. मग तिथेच राहतो? हो, स्वतःचा रूम आहे. एकटाच आहे तो माझ्याकडे. म्हणजे तुमचा रूम कुठे आहे? विरारला जायचं. विरारला आहे. ओके. बरं, ठीक आहे. तुम्ही त्याचे कोण? आम्ही वडील. तुम्ही वडील बोलताय. बरं. आणि तुम्हाला मुलं किती? एक मुलगा, एक मुलगी. त्या मुलगीचं लग्न झालं. मुलीचं झालं लग्न. ओके. बरं. आणि घर कुठे तुमचं, मूळ घर? कणकवली कसबा, सिंधुदुर्गामध्ये. कळलं. सिंधुदुर्ग. बरं. आता ठीक आहे. सिंधुदुर्गामध्ये घर आहे, तिथे काय सामायिक आहे ते की वैयक्तिक? नाही, एक सामायिक आहे तिघांचे म्हणून, आणि एक आमचं स्वतःच आहे. वैयक्तिक पण बांधलंय. ओके. सेपरेट. बरं. तुम्ही कशामध्ये होता? मी एमटी. म्हणजे ती फोन, हे फोनची कंपनी? हो. बरं. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला मुलगी पाहिजे, ती कशी पाहिजे? मुलगी अशी म्हणजे सर्वांना असे सांभाळून घेणारी, सगळ्यांना मन मिळावं. म्हणजे आपल्या सगळं घेणारे. कळलं. बरं, ठीक आहे, चालेल. आणि हे एरिया चालेल ना, म्हणजे कणकवली पासून मुंबई? सिंधुदुर्ग. चालेल. आहे ना? ठीक आहे. कणकवली पासून बरोबर. मित्रांनो, हा जो मुलगा आहे वेब डिझायनर आहे, 90 मधला आहे, मराठा समाजामध्ये. विरारला राहतो. विरारला त्यांचं रूम आहे स्वतःचं. कणकवलीमध्ये त्यांचं घर आहे. आणि हा मराठा समाजामध्ये आहे. लग्न वगैरे झालं नाही आहे. आता वडील बोलत होते त्याचे. तर तुम्हाला कणकवली तालुका? हो, कणकवली म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये कणकवली आलं, सिंधुदुर्गामध्ये. तिथे त्यांचं मूळ घर. तर कोकण किनारपट्टीमध्ये जरी मुलगी असेल तरी सुद्धा त्यांना चालेल, किंवा मुंबई वगैरे त्या साईडला असेल तरी सुद्धा चालू शकते. जर ज्या मुलीला हे स्थळ चालतंय त्या मुलीने लगेच त्यांना कॉल करायचा आहे. डिस्प्लेला नंबर त्यांचा लावलेला आहे, आणि त्या नंबरावरती त्यांना कॉल करायचा आहे. सर, नंबर सांगा तुमचा. 91 58 377 377 885. 8858. 58 नाही, खाली 5. 8855. किती झाले पुन्हा सांगा? 91 58 377 885. 3 बोलला होता मध्ये, ते कळलं नाही मला. ठीक आहे. बरं मित्रांनो, लक्ष द्या की मी लिगली रजिस्टर आहे. आणि कसं आहे माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी बनवागिरी भरपूर चालली आहे. खूप लोक एकमेकांना थकवतात, म्हणजे मॅट्रिमोनी वगैरे म्हणा किंवा काय. तर हे खूप फ्रॉड करतात, म्हणजे विवाहाच्या नावावरती मुली मिळत नाही म्हणून सांगून. पण प्रत्यक्षात बघितलं तर मी मगाशी एक व्हिडिओ लोड केला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की प्रचंड मुली बघत आहेत. कळलं ना? पण कोणाला काही कमी पडणार नाही, सगळ्यांनाची लग्न होणार आहेत. आता एक आजूबाजूला उदाहरण घेतलं ना, तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक मुलीचं लग्न होतंय, असं काही नाही. कुठे चित्र चुकीचं दिसत नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. पण काय होतं, मध्यस्थी लोक सांगतात की मुली नाही भेटत. त्याचं कारण काय की मध्यस्थींकडे मुली जात नाहीत. मित्रांनो, मी सुद्धा लग्न जमवायचो, आता बंद केलं हल्लीच. मी आता पुढे कामं घेणार नाही, मी फक्त जाहिराती घेतो. का? कारण मॅट्रिमोनी म्हटल्यानंतर मुली घाबरतात, आपला फोटो बायोडा द्यायला घाबरतात, आणि त्याच्यामुळे मुली काही येणार नाहीत. तर त्यासाठी मी आता काम घेणं बंद केलं आणि मी जाहिराती घेणार. जाहिरातीचा रिस्पॉन्स चांगला आहे. मुलांच्या पालकांकडून पण ऐकलं आहे आणि मुलींच्या पालकांकडून पण ऐकलं आहे, ते पण सांगतात की रिस्पॉन्स छान आहे. आणि मित्रांनो, मुळात आधी मी रजिस्टर आहे. हे बघा,
आणि रजिस्ट्रेशन पण असं नाही आहे की नॉर्मल रजिस्ट्रेशन नाही आहे की माझं रजिस्ट्रेशन म्हणजे दोन प्रकारे नोंद झालेली आहे माझी. मुंबई धर्मादायमध्ये पण झालं आहे आणि कोल्हापूरमध्ये पण झालेलं आहे. आणि व्यवस्थित लिगली रजिस्टर आहे मी, कुठे फालतूगिरी काय नाही आहे. तर आणि हे जे मी काय काम करतो त्याला प्रतिसाद पण छान भेटतो आहे. तर मित्रांनो हे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, कारण मला पटपट लग्न जमवायचे. जे लोक फ्रॉड आहेत त्यांना आळा बसण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मगाशी पण एक फोन आला होता, मला धमकावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला सांगितलं नीट व्हिडिओ बघ आणि मग काय ते मला उत्तर दे. तो काय उत्तर देणार नाही, त्याला कळलं ते काय ते तुम्हाला दम देण्याचा प्रयत्न करत होता. काल एका ॲडव्होकेटचा फोन आला होता, ती बाई पण उलटं सुलटं बोलत होती काहीतरी बितरल्यासारखं. तर मी तिला सांगितलं की जे काय ना चेक करा आणि मग बोला. तुम्ही इंग्लिश बोललात म्हणजे काय हे नाही आहे, कोण वकील म्हणणार नाही तुम्हाला. वकिलासाठी आधी अभ्यास करावा लागतो. तो माझा अभ्यास करा नीट आणि मग बोला काय बोलायचं. थोड्या वेळाने तिच्या नवऱ्याचा फोन आला, पत्रकार होता तो काय सांगायला लागला. त्याला पण तेच सांगितलं, दोघंही गप्प झाले. मित्रांनो मला सपोर्ट करायचा आहे, तुम्ही मला जर सपोर्ट केला तुमचंच कल्याण होणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कसं हे लोक जे चोर लोक आहेत, कोण लपलेले जे चोर मंडळी आहेत त्यांना आळा बसवायचा आहे. पूर्ण त्यांचं धाबेदार आणले पाहिजे त्यांचे, की कोणतरी आहे काम करणारा. आणि मित्रांनो तुम्हाला पण सांगतो, तुम्ही बेरोजगार असाल तर असं काहीतरी काम करा की जेणेकरून, हे बघा संपूर्ण महाराष्ट्रात थोडी लीड नाही आहे, बऱ्यापैकी आहे. मग त्यासाठी असं काही नाही की माझं नुकसान होणार आहे, मुळीच नाही होणार. तुम्ही सुद्धा हे काम करा, पण प्रामाणिकपणे करा, इतकं सांगतो. कोणाला बनवेगिरी करू नका, फसवेगिरी करू नका. मला हे माहीत नव्हतं, नाही तर मी खूप पूर्वीपासून असंच केलं असतं.